तर आज आम्ही चाललो शेगावला आणि कोण कोण चाललो, मी आत्या सगळे चाललो आणि ही आलेली आहे काल रात्री 11 वाजता. हॅलो गाय. तर ही आहे आत्याची मुलगी जी खूप कॉमेडी आहे, ती चंदा आत्याची मुलगी आहे. ओके, तर आता आम्ही रेडी होतो. आधी आम्ही डीमार्टला जाणार आहोत, मग त्यानंतर शेगावला जाणार आहोत. तर हे कसं ठरलं आमचं की 5 मिनिटात ठरलं. आम्ही जसं उठलं आम्ही तसं ठरलं की शेगावला जायचं. हां, म्हणजे आत्या आली होती, आत्या आली होती म्हणे की काय म्हणत, चला चला साक्षी शेगावला जायचं आहे. तर ही म्हणे हो जाऊ उद्या सकाळी निघू जाऊ. मग त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनीच ठरवले की आम्हाला जायचं आहे म्हणून. तर आता आम्ही चाललो आहे. ओके, तर प्रश्न हा कपड्यात आंघोळ तर करा आधी. माझ्या आवड झाली आहे, दोघीची झालीच नाही. तर प्रश्न असा पडला की आम्ही ट्रेडिशनल घालू की असं सिम्पल नॉर्मल घालू. पण आणि म्हणजे नॉर्मल घातला तर गरमी लागत नाही आणि ट्रेडिशनल घातलं तर गरमी लागते. आणि हो, आम्ही तिकडे गजरा पण बांधणार आहे. हो ना ग, बांधणार आहे. येस, गजरा. तर बघूया आता. आम्ही रेडी होतो आणि मग तुम्हाला कॉल करतो. आता मी निघत आहो डीमार्टला आणि त्यानंतर मी करते ना ते. त्याच्यातले वायर दे, चार्जिंग लावतो. अरे मला टिकलीच नाही दिली. ओ भाई मारो मुझे मारो. हॅलो गाईस, आता आपण जातोय डीमार्टला बिकॉज ऑफ आता कृतिका जाते आपल्या हॉस्टेलला परत. तिला जरा शॉपिंग करायची होती त्यामुळे. तर आता कृतिका एक नंबर. मी तिकडे डीमार्टला किती वेळ येतो खरं. माहिती आहे, मी पण गेली आहे. आता मी डीमार्टला आलो आहोत. रानू, तुझी हाईट मोठी झाली का? मी मोठीच आहे बाळा तुझ्यापेक्षा. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. समजत नाही मी एवढं सर्व कशाला घेतलं त्याला आणि एवढी सारी शॉपिंग घेतली. तुला कसं वाटतं? शॉपिंग करायला शॉपिंग तर करणार. हो ना, लेट्स गो. तर आता आम्ही निघत आहोत. तुला कसं वाटतंय? मला तर खूपच छान वाटतं. तुला ग? मला फार आनंद होत आहे शेगावला जात आहे. इतका आनंद होतोय कारण शेगावला आम्ही आता वेळेवरची तयारी झालेली आहे. आता आम्ही चालू शेगाव बंद झालं. पप्पा गाडी चालवत आहे, मम्मीकडे बसली आहे, इकडे मामी आहे. शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बागी उड़ान पे ही न जाने क्यों इलाही मेरा जी आए, इलाही मेरा जी आए. आता मी ब्रेकफास्ट करतो, आपलं ब्रंच करतो. आता सकाळचे वाजले आहेत 2. आपलं दुपारचे वाजले आहेत 2. आता आम्हाला सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली आहे. और कुछ चाहिए? 2-3 चा एक वडापाव बिर्याणी बोल. सो आता आम्ही काहीतरी खातोय नाश्ता काही. मी शेगावला पोहोचलो आहो आणि आता वाजले आहेत 4:30 वाजले आहे. आणि दर्शन माहिती नाही किती वेळात होणार, पण 15-20 मिनटं लाईनमध्येच लागायला जाईल आम्हाला. आणि सध्या तरी आता होऊन जाईल लवकर बिकॉज ऑफ माझा खाना बदोशियों पे ही जाने क्यों इलाही मेरा जी आए, इलाही मेरा जी आए. आणि हे लोक काय माहीत कुठे गेले तर. ॲज युजल हॅलो सेटिंग हर हेअर्स.
कोटी ब्रह्मांड नायक देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे। भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठनीतिहासनायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे। मम्मी दर्शन करून कसं वाटलं? छान वाटलं. खूप वेळ आगायची तर इच्छा होती आमची दर्शन करण्याची, पण वेळ काय घराच्या कामामुळे आम्हाला काही वेळ मिळत नव्हता. आणि एक तास आम्हाला गजानन महाराजांनी बोलावलं, त्यांचं दर्शन घ्यायला मिळालं. खूप छान वाटलं. मी खूप वेळचे म्हणत होते की शेगावला जायचं आहे. आता कुठे वेळ भेटला आणि उद्या मी जाणार आहे मी बीडला. हा मग आणि खूप वेळ राहिलो आहे ना. वल्लभ शूलटंक पाशदंड पाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रं। तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला केव्हाच दिलंय. एक वेळ मला नाकारलंस तरी चालेल, पण त्या उत्तराला नाकारू नकोस. कौन सा सवाल लिए कंधे पर भटक रहा है तू दर दर, उसका जवाब दिया खुदा ने। असं करा, मी व्हिडिओ काढत आहे. असं करा, असं करा, मी व्हिडिओ काढत आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। तर आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी शॉपिंग करत आहोत. अभी मजा आएगा ना भिड़ो. आम्ही अमृत तुल्य चहा पिता, इटलीमधून काढलेला चहा, अति सुंदर चहा. त्याचा पहा किती मोठा चहा आहे. पहा पहा भाषण काय, आम्ही किती हॉस्पिटल गेलो होतो. भाषण नाही काय, आतापर्यंत 15 तिकडे बाहेर गावी गेलो, वर्धा गेलो. लोक म्हणे, डॉक्टर म्हणे चहा नका पिऊ, तरी मग मी चहा पिऊन राहिली. विग्रहं विनिक्वणं मनोज्ञ हेम किङ्किणील सत्कटिं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे। धर्म सेतुपालकं त्वधर्म मार्गनाशकं कर्म पाशमोचकं सुशर्मदायकं विभुं। पुरी खाता भैरवं भजे। रत्नपादुका प्रभाभिराम पादयुग्मनिरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे। रात्रीची वेळ आहे आणि पप्पा आम्हाला 17 वेळा फोन करते, झालं की नाही झालं की नाही. चला भेटूया मग. ऑलरेडी, त्यामुळे सगळेजण वाट पाहताय आमची. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. बाय.